नमस्कार, आजीबाई किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत कारळ्याची चटणी। चला तर मग बघूया। आता आपण गॅस लावणार आहोत। हे आपण पाव किलो कारळे घेतलेले आहेत। नंतर 1 वाटी जवस घेतलेले, अर्धी वाटी तीळ घेतलेले, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले, अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे। नंतर मिरच्या 5-6 बेडगी मिरची घेतलेली आहे। पण हे कारळे भाजणार आहोत। आता आपण हे कारळे छान भाजून घ्यायचे। खूप काळपट करायचे नाही, नाहीतर मग चटणी कडवट होते। हे कारळे आपले भाजलेले आहेत चांगले। आता आपण हे काढून घेणार आहोत। आता आपण याच्यामध्ये जवस टाकणार आहोत। जवसही छान भाजून घ्यायचे। छान आपले भाजलेले आहेत, हे आपण बाजूला काढून घेणार आहोत। त्याच्यामध्ये तीळ टाकणार आहोत। हे छान भाजून घ्यायचे। भाजल्यावर चटणी खमंग होते। आता आपले तीळ हे छान भाजलेले आहेत, हे आपण बाजूला काढून घेऊ। आता आपण खोबरं भाजणार। खोबरं पण असं छान खमंग भाजून घ्यायचं। खोबरं पण असं आपण लाल भाजून घ्यायचं, तांबूस, म्हणजे कचपटपणा लागत नाही। छान असं परतून घेतलं ना, चटणीला स्वाद छान येतो। हे बाजूला काढून घेणार। आता आपण हे शेंगदाणे भाजणार। हे शेंगदाणे पण छान भाजून झालेले आहेत, हे पण आपण एका ताटलीत काढून घेणार आहोत। आता आपण थोडंसं तेल टाकायचं आहे, याच्यामध्ये आपण लसूण भाजून घेणार आहोत। 2 चमचे तेल टाकलं। आता हा लसूण छान परतून घ्यायचा, लागत नाही वर। लसूण छान परतून घ्यायचा आहे, गुलाबी असा छान परतून घ्यायचा लसूण, मग त्याचा कचपटपणा लागत नाही। आता आपण हा काढून घेणार आहोत। उरलेल्या तेलातच आपण आता ह्या मिरच्या टाकणार आहोत। मिरच्या पण छान परतून घ्यायच्या, म्हणजे कच्च्या लागत नाही तशा। पण छान भाजून झालेले आहे। आता आपण ह्या काढून घेऊ। आता आपण हे साहित्य गार झालं की लगेच आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। मीठ टाकायचं आहे, त्याच्यामध्ये बारीक वाटून घेणार आहोत। जर वाटून घेतलं ना, मग चटणी छान लागते चवीला। आपण ही भाकरी बरोबर खाऊ शकतो। हे सगळं वाटून झालेलं आहे, तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत 1 चमचा। नंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं। अशी चोळून घेतली ना, छान मिक्स होते मग सगळे पदार्थ। अशी ही चटणी आपली झाली तयार। ही चटणी तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकता। प्रवासाला नेण्यासाठी छानच, 15 दिवस राहते चटणी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा। अशी ही आपली कारळ्याची चटणी कशी झाली आहे ते सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर पुढच्या भागात बघूयात आपण दुसरा व्हिडिओ। अशी चटणी तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा।